जागी असेल का आनंदी? झोपली असेल कदाचित. नको नको, जाऊ दे. थांबा तिथेच, थांबा. अजिबात हलायचं नाही. तुम्हाला काय वाटतंय मी एकटी आहे म्हणून तुम्ही मला त्रास देणार? बघून घेईल तुम्हाला. एकटी म्हणून त्रास देताय ना तुम्ही मला. हो, दार बंद करा. आनंदी, दार बंद करा. काय चाललंय? थांबा, हलू नका. हलू नका. साधारण अंदाज आलाय, पण तू सांगशील तर बरं होईल. काय चाललंय? दोन आहेत, दोन. काय? दोन मच्छर आहेत, दोन मच्छर. काय? बघा तिथे बघा. मी मोजलेत. दोन मच्छर आहेत. मगासपासून त्रास देत आहेत मला. पण हाताला काही लागत नाहीये. सारखं चकमा देत आहेत मला. त्यांना माहिती नाही मी किती जिद्दी येते. असं सहज सोडणार नाही मी त्यांना. नाही. मच्छर चावला की काय होतं माहितीये ना? काय? मलेरिया. आणि त्याच्यापेक्षा तसे कानाजवळ बुणबुण करताना त्याचा जास्त त्रास होतो मला. हो. हे बघा. हा, हळू. मगासपासून त्रास देत आहे मला. त्यांच्यामुळे मी ना असं चादरीत डोकं घालून झोपले होते. तर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मला. आणि उठले ना, इथे बसला होता. चावलं असतं तर. तुम्ही हलू नका. नाही हलत. कॉफी पिण्यासाठी माहोल ही तसा लागतो, म्हणून हा माहोल. काय झालं? घे. एक मिनिट. हा मग माझा आहे आणि हा मग तुझा आहे. असं का? माझ्यासाठी वेगळी केली आहे का कॉफी? हा, म्हणजे कॉफी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते, त्यातलं प्रमाण कमी जास्त करून. तर हो, ही कॉफी वेगळी आहे. सारखीच दिसतीये पण. ही कॉफी माझीवाली जास्त स्ट्रॉंग आहे, तुझी कमी स्ट्रॉंग आहे. अहो, मला तुमची कॉफी पिऊन बघायची आहे. तुला नाही आवडणार. बघू तर द्या. पी.
तुझी? माझीच बरी आहे. छान झाली. थँक्यू. मी चहा असाच पिते, म्हणजे असं प्यायलं नाही ना तर समाधान नाही होत बघ माझं. बघूया, मला पण तसं समाधान मिळतंय का ही कॉफी तशी पिऊन. नाही नाही, असं नाही. थांबा. अच्छा. आनंदी. मिशी आली आहे. शी. थांब. मी बघते. की मस्ती करते ना चिंगी, शेवटी झोपल्या बाई दोघी. मी पण झोपते. नाही.
तयारी चालली आहे? मला कळतंय आनंदी तुझं काय चाललंय ते. काल रात्री मी आले नसते ना तर राघवच्या खांद्यावरती डोकंच ठेवलं असतंस तू. म्हणूनच आता मी सावध राहणार आहे. ठीक आहे, मी करतो. आनंदी, राघवला सांग की कॉलर नीट कर. अहो ते हे इथे नीट करा. कॉलर नाही, करा, तुम्हीच करा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची. काय आनंदी, मस्त चाललंय तुझं. खांद्यावरती डोकं काय ठेवायचंय तुला, बटणं काय लावायचे. तुला काय वाटतं कोणी बघत नाहीये? मांजरालाही वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय तर आपल्याकडे कोणीच पाहत नाही. पण मी बघते. हे बघ, कोर्टात हा मी असा दिसतो. चांगले दिसता. राघवा, माझं ठरलंय. काय? मी आता ह्या बायकांसोबत देवदर्शनाला जाणार नाही. मी म्हातारी नाही यांच्यासारखी. मी माझं आयुष्य मस्त जगणार आहे, मज्जा करणार आहे. त्या माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या बहिणींना, या म्हाताऱ्यांना जाऊ दे कुठे जायचं तिकडे. मी नाही जाणार त्यांच्यासोबत. मी जाईन दुबई, मलेशिया, वर्ल्ड टूर करणार. वर्ल्ड टूर. आई, तुम्हाला जे जे हवं ते ते करा तुम्ही. माझं राघव गुणगुणतोय. असं काय घडलं एका रात्रीत एकदम गुणगुणायला लागला. रमा गेल्यानंतर पहिल्यांदा गुणगुणताना बघते त्याला. परत आल्यापासून हे दोघं काहीतरी वेगळंच वागतायत. राघव गाणी काय गातोय, दोघं एकमेकांकडे बघून हसतायत. काय नक्की काहीतरी झालेलं आहे. वर्षा, काश्मीर गुजरात मध्ये. आई, उगाच चिडवू नकोस. नाही तर काय, मुंबईच्या उकाड्यात कुठे तू स्वेटर घालून आलेस. मुंबईचा हिवाळा किती असतो माहितीये? मोजून 3.5 तास. त्याच्यावर हिवाळा नसतो ग बाई. काय अजून मफलर वगैरे नाही मिळालं का गुंडाळ्याला? माझ्याकडे माकड टोपी आहे, ती देऊ? नाही तर शॉल पण आहे. मी आता गेले ना देवदर्शनाला. आणू शॉल, आणू? आई, मला म्हणत असतेस वाटेल ती बडबड करू नकोस, आणि तू काय करतेस? वर्षा, काय झालं? कुठे काय? काही नाही. चिडलीस कशासाठी एवढी? काय झालं सांग बरं. दादा, तू ते कॉइन दिलं होतंस ना, रमाताई, काय होतंय काय? तुला काय होतंय? मला कुठे काय होतंय? चिडला तर तुम्हीच आहात. मग काय करू? ते आनंद साजरा करू, फटाके फोडू, गच्चीवरती बागडू?
राग तर येणारच ना मला. अहो कसला राग आलाय तुम्हाला? तुला काय वाटतं मला काय कळत नाही तुझं काय चाललंय ते? मग मला आता कळू द्या, सांगा. तू लग्न करून माझ्या घरामध्ये आली, मी केलं सहन. चिंगी बरोबरचं तुझं नातं आता पुन्हा पूर्वीसारखं होतंय, तेही ठीक आहे. तू काळजी घेतेस तिची. माझ्या आईशी तुझं खूप चांगलं जमतंय, तेही मान्य. पण राघवच्या बाबतीत मी काही सहन करू शकणार नाही. राघव माझा नवरा आहे आणि तो माझाच राहणार आहे. मग माझं कोण आहे? तुझं कोण आहे म्हणजे? म्हणजे ही माणसं माझी पण आहेत. मी आता जे काही करतेय त्यांच्यासाठी करते. तुम्ही सारखं माझं माझं का करताय? पण तुझ्या आधी ती माझी माणसं आहेत. हा, मग मी कुठे नाकारतेय? तुमचं या घरातलं स्थान मी नाकारतच नाहीये. मग तुमच्या नंतर या घरात माझं स्थान असेलच ना. त्यांच्या आयुष्यात माझं स्थान असेलच ना रमाताई. ते जे काय असेल ते असेल, पण माझ्या संसारात लुडबुड नाही करायची तू. ते तू नाही यायचं मध्ये. रमाताई, आता हा संसार फक्त तुमचा नाहीये. ह्या संसाराचा भाग मी पण आहे. त्यामुळे तुमचा संसार माझा संसार करण्यापेक्षा हा संसार आपला आहे असं म्हणूयात. आणि आता हे मान्य करा तुम्ही. हे मला मान्य नाही. मान्य तर करावंच लागेल. मनाचा मोठेपणा तेवढा दाखवावंच लागेल तुम्हाला. हा, दाखवाल ना? आई आनंदी, ती जाते, तिचं काय ते दे तिला. हा, वेळ लावू नको. जावे बापू वाट बघत असतील. बघू दे त्यांना वाट. मी नाही जाणार आहे, आज इथेच राहणार आहे. का का नाही जाणार? नाही जाणार. राघवा, आज काही कोणाचा बर्थडे आहे का रे? का सणवार आहे? काय आहे का आज काही? काही नसलं तरी मी इथे राहू शकत नाही का? हे माझं घर आहे की नाही? हा दादा, हे पण माझं घर आहे ना. राहू शकते की नाही मी इथे? वर्षा, दादा, ते चिडलेत माझ्यावर. मी नाही बोलणार आहे त्यांच्याशी. मी चांगले 4-5 दिवस इथेच राहणार आहे. बाई, 4-5 दिवस? हो. ए बाळा, हे रोजचं येणं जाणं ठीक आहे. 4 दिवस इथेच ठिया मारून बसणं बरं नाही ग? का? 4 दिवस जड झाले मी तुला? बघ कशी बोलते बघ. आ कळतं हिला. अशी चिडचिड करते. तिच्याशी काही बोलायला गेलं की चिडचिड करते आईवर. थांब थांब, मी बोलतो तिच्याशी. पण नाही, इथे सगळ्यांच्या नजरेत चुकाच दिसतात माझ्याबद्दलच्या. ते काही नाही, मी सांगून ठेवते. मला नाही बोलायचं यांच्याशी आणि मी 4 दिवस इथेच राहणार आहे. नंतर बघू काय होईल ते. अगं वर्षा, नीट विचार कर. अगं, कित्येक वेळेला तू इथे असताना तुझं पाकिट तू इथेच विसरतेस. घरी जातेस, तुझ्या मागून येऊन मी तुला पाकिट दिलेलं आहे. किंवा दुसऱ्या दिवशी तू आल्यानंतर तुला कळतं, अरे माझं पाकिट इथेच होतं. हे असं कित्येक वेळा झालेलं आहे. पण मला एवढं माहिती आहे की भाऊजी सॉर्टेड आहेत म्हटल्यानंतर त्यांना राग येणं साहजिक आहे. आता ठीक आहे ना, नाणं हरवलंय तर तू स्वतः ते मान्य कर आणि मोकळी हो ना. तुला बोलायला जमत नाहीये का? ठीक आहे, मी बोलतो भाऊजींशी. दादा, अरे ऐक ना. आनंदी, बघतीस काय? थांबव त्याला. अहो थांब थांब आनंदी, हा प्रश्न बोलल्याशिवाय सुटणार नाहीये. मला बोल दे. दादा, हा भाऊजी, मी बोलतोय. राघव. हो आहे तेच. हा, निघणारच आहे ते. भाऊजी, मी काय म्हणतोय, आत्ता मला कळालं की ते सोन्याचं कॉईन हरवलंय ना. ठीक आहे, साधं कॉईन तर आहे ते. फार काही अगदी आता भांडू नका तुम्ही. ते कॉईन आहे तो कोणाकडूनही हरवू शकतो. आणि हवं तर दुसरा कॉईन मी तुम्हाला घेऊन देईन, बस. पण तुम्ही एकमेकांसोबत भांडू नका, समजून घ्या. हा, मी आता तिला घरी पाठवतो. मी स्वतः येऊन तिला सोडतो. तुम्ही बोला एकमेकांशी. हा, रागवू नका. हा, तो संपूर्ण वेळ तुझ्या या घरासाठी खर्च कर. ते घर तुझं आहे ग, पण हे घर तुझं आहे. हे तुम्हा दोघांना हवं तसं लाव, सजाव. आणि वर्षा,
जबाबदारी अंगावर आली ना की मग त्यातून मिळणारा आनंद समाधान खूप मोठं असतं. तुला कळतंय नाही नाही तर मग नेहमीच तुला माहेरी यावंसं वाटेल. ये ना कधी पण ये, पण हे घर तुझं आहे. भाऊजींना एका दिवशी सुट्टी घ्यायला सांग, दोघांनी मिळून तुमचं घर लावा, असा जावा, घरासाठी वेळ काढ. कारण आता तुमचा संसार या नवीन वास्तूत तुम्हाला नव्याने सुरू करायचा आहे, हे ध्यानात ठेव. कळतं ना मी काय म्हणतो ते? येऊ मी? हो दादा. काळजी घे. भावाला आणलं होतं बॉडीगार्ड म्हणून नाही का प्रवचन द्यायला? नाही हो. झालं, बॉडीगार्ड गेला, राघव भावांचं प्रवचन संपलं. आता तुला कोण वाचवणार? मला दुसरी घेऊन दे. आपण घेऊन देऊया तिला. 3-4 वस्तू घेऊन देऊ आपण तिला. आई, पण हा पर्यायच नाहीये. म्हणजे माफ करा मी मध्ये बोलतीये, पण वर्षाताईंच्या संसारात जी काही अडचण आहे ती फक्त आर्थिक दृष्ट्या नाहीये. त्यामुळे आपण वस्तू घेऊ आणि त्यांना देऊ आणि मग त्यांची अडचण सुटणार आहे असं वाटत असेल तर असं नाहीये ते. आनंदी, तू नको बोलूस यात. सगळे तुझ्या माहेरच्यांसारखे नसतात, नेसत्या वस्त्रांनीशी मुलीला पाठवायला. आमच्याकडे देतात अगं. सगळं करावं लागतं मुलीचं आम्हाला. आई, तिला नको बोलायला सांगू यामध्ये. आपलंच नाणं खोटं आहे, आपल्याला करावंच लागणार ना. आपणच म्हणायचं आपलं नाणं खोटं आहे असं म्हणून कसं चालेल आई? म्हणजे वर्षाची काहीच चूक नाही असं म्हणायचं तुला? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. कदाचित त्यांच्या संसाराकडे लक्ष देणं होत नसेल, पण आपण त्यांना समजावून सांगू, ऐकतील त्या, समजतील त्या. पण फक्त त्यांची चूक आहे असं नाहीये, भाऊजींची पण चूक असू शकते. हा, हे बाई, माझ्या जावायला नावं ठेवायची नाही. लाखात एक जावई आहे माझा. हो, हे असं लाखात एकच कार्ट उपसतं. आई, भाऊजींना दोष द्यायचा नाहीये मला, पण एकदा वर्षाताईंशी शांतपणे बोलूयात आपण. नक्की काय झालंय हे ऐकून घेऊयात. नेमकं काय होतंय हे मी तिकडे जाऊन बघून आलोय आनंदी. खरंच जर का काही असतं ना तर वर्षा कधीच शांत बसली नसती, आपल्याला कधीच कळलं असतं सगळं काही. हो ना. मला असं वाटतंय वर्षानेच आता बदलणं गरजेचं आहे. हे मी तिला सतत जाणीव करून देत राहिलो, पण तिला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं राहून गेलं. आईने सुद्धा वर्षाच्या प्रत्येक हट्टाला खतपाणी घातलं, त्याचाच हा परिणाम आहे. आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय तिचा संसार खूप छान व्यवस्थित सुरळीत चालावा, पण खरं तर तिचा संसार ह्याच घरातून चालतो. फॅक्ट आहे, तर तू नको टेन्शन घेऊस. अहो, संसाराला लागणाऱ्या वस्तू देणं आणि संसारात नांदणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे वरून संसार दिसतो तेवढा सोपा नसतो तो. आपल्याला एखादी व्यक्ती आळशी वाटू शकते की तिला त्या संसाराच्या जबाबदाऱ्या नकोय असं वाटू शकतं, पण त्याची दुसरी बाजू पण असू शकते ना. वैकरणी गोष्टींना बघून काही निर्णय घेऊ नका, बस एवढंच म्हणायचंय मला. आनंदी, तुझी कॉफी थंड होईल. आणि ठीक आहे, म्हणजे वर्षाबद्दल आपण काही बोलणं इम्पॉर्टंट आहेच, पण खरं तर कॉफी
मला तुझ्यासोबत निवांत कॉफी प्यायची म्हणून मी आलोय. अहो काय? एक सांगू, कॉफी छान झाली. थँक्यू. आज खूप धावपळ झाली ना तुमची? हा ठीक आहे, पण नाही, वर्षाताईंची काळजी, ऑफिसमधली कामं असतील, दमला असाल तुम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही. खेप पाय माझे, दमला असाल म्हणून मीच बसलीये. आनंदी, काश्मीरी मिरची कुठे आहे? ती नाही भिजत टाकलीस? हा अगं, पावभाजीला छान रंग येतो. रमाताई, आता मला मगाशी सांगत होतात भाऊजी किती विक्षिप्त आहे, आणि आता मदतीला आलात. मला तर ना त्याला असं चोप द्यावा असं वाटतो ना, पण या वर्षासाठी शांत बसते मी, नाही तर असं मारला असता ना त्याला. पण ही वर्षा सुद्धा ना धुतल्या तांदळासारखी नाहीये, एकदम आळशी आहे आणि खादाड आहे. ठीक आहे, जाऊ दे, कशी असते तरी माझी नणंद आहे ती. माझी पण आहे ना. खरं सांगू का तुम्हाला, मला माझ्या माणसांसाठी करायला खूप आवडतं, पण भाऊजींसाठी काही करावंसं वाटत नाही. पण शेवटी काय, माणसांपेक्षा नाती जास्त मोठी. आणि आपण ती नाती जपत बसायची आणि यांनी त्या नात्याची किंमत करायची. जाऊ दे. ए, काय करतेस? हे नीट कर, सगळं नीट कर बर का. आणि हे सगळं उकडून झालं ना की स्मॅश करायचंय तुला. हो, एरवी सगळेजण तुला सुगरण सुगरण म्हणत असतात, आता आज काहीतरीच करून ठेवशील. रमाताई, खरं सांगू का, नेहमीचं जेवण मला बनवायला सांगा. पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, पिठलं, भाकरी, मच्छी, मटण. बस बस बस, माझ्या तोंडाला पाणी सुटतं ग. म्हणजे मी ते कधीही करू शकते, पण हे मुंबईकडे जे मिळतं ना पावभाजी आणि चायनीज, ते नाही जमत मला. म्हणजे तसं नीट जमतं मला, पण हॉटेलमध्ये कशी मिळते पावभाजी तशी नाही जमत. आता काय मदत कराल ना आता मला? हा करते की. आता काय, चौथीसाठी कुकिंग क्लासेस उघडायला लागतील मला. आनंदी, हा, काय मस्त वास येतोय ग पावभाजीचा. हो ना? हो, खूप छान झाली असणार नक्की. आनंदी, वा वा वा, छान वास येतोय ग. मला राहवलं नाही म्हणून आले मी बघायला. सुरेख सुरेख. टाक टाक, बटर टाक, भरपूर बटर टाक. हो. मी काय म्हणते, आता जावई बापूंसाठी करतेच आहेस ना, मग आपल्यासाठी पण करून टाक. नाही, मला नकोय, मी चिंगीसाठी म्हणते. आई, केलीये मी. एक बटाट्याची आणि एक भाऊजींसाठी बिन बटाट्याची. वा वा वा, गुणाचे. मला जरा दाखव बरं, दाखव. म्हणजे मला चव घेऊ दे. काय मला म्हणाले ना सासूबाई, तुमच्या हातची पाहिजे पावभाजी, तर मला बघायला पाहिजे ना बनवली आहेस की नाही बरोबर. हा हा. वाव, सुरेख, छान छान बनवलेस. बघितलंस कशी बनवायची हे मी सांगितलं आणि कौतुक तुझं होतंय. बरं आनंदी, एक बटाट्याची आणि एक बिन बटाट्याची केलीस ना? चुकून बटाटा इकडचा तिकडे नाही ना गेला? नाही नाही आई, मी काळजी घेतलीये त्याची. हो ग बाई, जावयाचं काम आहे. आता जावयाच्या मागण्या आपण नाही मान्य करायच्या तर कोणी करायच्या सांग मला. काळजीच आहे सगळी. रमा पण बनवायची, पण ही जरा जास्त चांगली केलीस तू. हा, गुडघ्याबरोबर बोट पण क्षीण झाली का माझी, हातातूनच पडलं. नवरा आहेत आहेत दोघ जण आतमध्ये, त्यांचेच आवाज येत आहेत.
बहुतेक तिसरं महायुद्ध सुरू होतंय. अरे देवा, बघा आता भांडणं पोच पडतील माझ्या, बरण्या फुटतील. रमा तू आज जा, त्याच्याशिवाय ते बाहेर यायचे नाही. बघ जरा तू. बघते ना मी. आता तू पावभाजी करणार आणि मला खायला शिकवणार का? खाणं वेगळं बनवणं वेगळं. मी सांगतो ना तुम्हाला. बाबा, तुम्ही बाहेर जाऊ बसा. रे बाबा, तू थांब. हे बघ, जळलं करू दे बाबा, मला करू दे. बघ असं लावायचं. अरे थांब. तवा लाल लाल. अरे असं काय करतो? नसतं हो. तवा लाल लाल. आणा इकडे. काय चाललंय बाबा? हे द्या. हे काय काय अगं? अगं सांग, तुझ्या नवऱ्याला सांग मी कसं बनवतो ते सांग. बाबांना बाहेर घेऊन जाणं ऐकतच नाहीये ते माझं. मी पटकन पाव भाजून आणतो. बाबा रमा, मी पाव छान भाजतो की नाही, मग मला करू दे. मी करणार पटकन ते. नसतं असं नसतं. ऐका ना माझं. रमा, अगं मला करू दे, मी करतो ना. बस बस बस. हा, घेऊन जाईल ना बाहेर. जा बाहेर, जा बाहेर. राघव बस. माझा नियम असा आहे की माझ्या किचन मध्ये मी इथे असताना कोणीही लुडबुड करायची नाही. येस, पाठव त्याला बाहेर. पाठव. बाहेर जा. नाही, हा, बाबा बाहेर राघव जा. बाहेर जा. बाहेर जा. मी करतो, मला माहितीये. बाहेर जा. चला बाहेर जा. ऐको. चला तुम्ही पण बाहेर जा. बाहेर जा. चला तुझ्यामुळे राघव. सगळे पाव भाजून झाले असतील. हो. तुमच्यामुळे झालं सगळं. अरे तुझ्यामुळे झालं, मी केलं असते सगळं व्यवस्थित. बाजू दिले नाही यांनी. तुम्ही धावत का आलात बाहेर? रमाने हाकललं ना तुम्हाला? याच्यामुळे मी चांगले पाव भाजत होतो, कुरकुरीत एकदम. नाही, हे बघा, ते कसं असतं, बटर तव्याला फासायचं, त्याच्यानंतर मग ते गरम करतात की नाही पाव त्याच्यावर. बरोबर आहे. हे शास्त्र आहे, त्यांना समजावून सांगतो तर ऐकत नाही. अगं आधी पावाला बटर लावायचा आणि मग ते तव्यावर भाजायचे, कुरकुरीत होतात की नाही? चुकीचं आहे, बस 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 सगळं. बस झालं तुमचं. पाव गरम आहे. बाबा. घ्या, 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 घ्या. हळू. दे ग पाव, दे ग मला पाव, दे ग पाव दे. अरे मग तुम्हाला सांग, हा तू पावाला बटर लावून मगच तो भाजलायस ना? हा हे बघा, मी सांगितलं तसंच त्याने केलं. नाही अगं माझं बरोबर आहे की नाही सांग, माझं बरोबर आहे की नाही? हा? तव्याला बटर लावून त्याने पाव भाजलेले. तुम्ही सांगितलं तसंच. नाही, माझ्या मला हे आवडलं. दोघं जण खाताय का दोघांच्या हातातली पावभाजी काढून घेऊ मी? हा? आले माझे चिंबळा, ये इकडे ये इकडे ये. आता शांत बसायचं नाही. हे आता ना माज उतरवला पाहिजे. काय रे? आ? काय वर्षाला मारतोस काय? हात फिरगळलास ना, तुझाच हात मोडते ना. बघतोयस कुठे? नजर खाली खाली. डोळे सोडून टाकेन तुझे. ओरडतोस बायकोवरती, गळाच दाबून टाकेन तुझा, संपवून टाकेन. एवढा कसला अहंकार आहे? कोण आहेस रे तू? पुरुष आहे म्हणून अहंकार आहे? बायकोवरती हात उचलला म्हणजे झालं? हा तुमचा पुरुषार्थ? तो पुरुषार्थ चेचून टाकेन तुझा, कळलं ना? वर्षाताई, नाही मारणार. शांत व्हा बरं आधी. शांत, मी आहे ना. कर्णिकांच्या मुलीवर हात उचलल्यावर कर्णिक शांत बसतील असं वाटतंय का यांना? असं वाटत असेल तर यांचा गैरसमज दूर करायला हवा, हो की नाही? बरोबर आहे आनंदी. एक देठ होई आला. आपली पाची बोटं उमटली पाहिजे. वर्षाला झालेल्या प्रत्येक घावाची आठवण आली पाहिजे याला.